नमस्ते. हाय सगळ्यांना नमस्कार. खूप दिवसांनी माझा व्हिडिओ बनवते ना. काय करणार, मी जरा बिझी होते. बाहेरगावी यायचं होतं म्हणून परदेशवारीची तयारी करत होते. आणि आता आज मी इथे आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघत असाल, इतका सुरेख समुद्र, त्याचा एक वेगळा रंग आणि वरच्या आकाशाचा वेगळा रंग, दोन्ही कसे एकमेकात मिक्स होत आहेत आणि सुरेख दिसत आहेत. थोडीफार मला आपल्या कोकणातल्या समुद्राची पण आठवण येते बरं का. पण इथे मी जिथे आहे ना, फार स्वच्छता आहे हो. लोक खरंच खूप पाळतात आणि मला फरक इतका जाणवतोय. निसर्गातला फरक आहे, पण लोकांच्या वागण्यातला फरक पण खूप जाणवतोय. आपण जेव्हा बाहेरगावी येतो ना, आपलाही मूड वेगळा असतो. जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो तेव्हा आपल्याला तिथले नियम पाळण्याची पण जास्त जरा एक तयारी असते आपली. आपल्या देशात का नाही हो मग आपण आपले रूल पाळत? आपले रूल म्हणजे आपणच करायचे असतात रूल. स्वच्छतेचे नियम, कुठेही घाण करतो, सगळा कचरा टाकतो. एवढा सुरेख निसर्ग असतो सगळीकडे, आपण माणूस जिथे जातो तिथे घाण करून टाकतो. प्लास्टिकचा कचरा टाक, चहा कॉफीचे मग्स टाक. नशिबाने आपल्याकडे पेट्स कमी असतात. बाहेर परदेशात तर पेट्स पण इतके असतात, पण तरी त्यांच्याकडे सगळी त्यांची सोय असते. त्यांना कुठेही शी केली पेट्सनी तर ती सोडता येत नाही तशीच. ते उचलायचा चिमटा असतो, ते उचलून तुम्हाला तुमच्या पेटचं सगळं साफ करायला लागतं. सू नाही साफ करतायत, पण शी तुम्हाला करावीच लागते साफ. आपल्या इथे मात्र आपण मुलांनाही कुठेही बसवतो शिशूला अक्षरशः, आणि सगळा कचरा, सगळे रॅपर जिथे आहोत तिथेच टाकून देतो. आपणही जर काही स्वच्छता पाळली ना, तर आपल्या इथेही खूप मोठा समुद्र किनारा आहे. सगळी आपल्याकडेही भरपूर मोठी जागा आहे. पण आपण जर स्वच्छता पाळली तरच ती राहील. इथेच बघा किती सुरेख दिसतंय आपल्याला. बॅकग्राऊंडला दिसतंय समुद्र, हे सगळे घरं, हा डोंगर छोटासाच आहे, टेकडीच आहे ती, डोंगर नाही येतो, पण ती हिरवळ, तो पाण्याचा निळेपणा वेगळा, आकाशाचा निळेपणा वेगळा, इतकं सगळं छान दिसतं. आणि आजचा दिवस पण एकदम सनी आहे. नाही तर मी आली आहे ऑस्ट्रेलियात. सध्या इथे थंडी चालू आहे. एवढं ऊन रोज नाही आहे. रोज असं ढगाळ वातावरण असतं, पण आज मात्र छान आम्हाला सूर्यप्रकाश मिळाला आहे. तरीही जॅकेट घालायला लागते, कारण इकडे टेम्परेचरच असं 12-14 आहे. आपल्यासाठी ते फार थंड आहे, कारण आपल्याला एवढ्या थंडीची सवय नसते. 12-14ची भर दुपारी 12-12:30 वाजले आणि मी उन्हात छानपैकी आरामात उभी आहे. जणू काही सकाळचं कोवळं ऊन आहे, अशा तऱ्हेचं ऊन आहे आत्ता इथे. तर खूप छान हवामान आहे, मला खूप छान वाटतंय. लोकही सगळी अजूनपर्यंत तरी मला काही त्रास झालेला नाही कुठे. लोक एकमेकांकडे पाहून, अनोळखी असले तरी एकमेकांकडे पाहून हसणं, हाय हॅलो किंवा गुड मॉर्निंग विश करणं, बाकी कुणी कुणाच्यात पडत नाही, पण ह्या गोष्टी मात्र करतात. तर ह्या गोष्टी खरंच आपल्याला घेण्यासारख्या आहेत. इथे अगदी भारतीय सुद्धा आहेत. साडी नेसलेल्या बायका पाहिल्यावर आपल्याला कळतं की ह्या भारतीयच असणार. टिकली आणि साडी हे आपलं अगदी लक्षण आहे की भारतीयच असणार ही बाई. बाईकडे पाहून आपल्याला कळतं. लुक्स वगैरे सगळं जाऊ देत, पण ह्या दोन जी चिन्ह आहेत ना, साडी आणि टिकलीची, त्यावरून कळतं. विविध देशांचे लोक येतात इथे. कोरियन्स आहेत, चायनीज आहेत, अन्य मला वाटतं आफ्रिकन्स आहेत. सर्व तर प्रत्येक देश, हल्ली म्हणतो ना आपण इट्स अ ग्लोबल विलेज, तसं झालं आहे. प्रत्येक देशात सर्व तऱ्हेची माणसं बघायला मिळतात. तसंच आपणही मंडळी सगळीकडे फिरा, आनंद घ्या. सध्या मीही एका छान ट्रिपला आली आहे. वेळोवेळी मी माझे विविध ठिकाणचे व्हिडिओ पोस्ट करेन, बनवेन, पोस्ट करेन. आशा आहे तुम्हालाही आवडेल हे सगळं बघायला, माझं सगळं बोलणं ऐकायला. आणि आवडलं माझं बोलणं तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही मला जरूर आवडतील. परत भेटूयाच लवकरच. थँक्यू.